अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. लाचखोरी प्रकरणावरून मंत्री नरहरी झिरवाळांविरोधामध्ये विरोधक आंदोलन करणार. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होणार. न झालेल्या बेस्ट मुख्यमंत्र्याला महाराष्ट्र मुकला. दादांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री फडणवीसांचे गौरवोद्गार. तर व्यक्ती हयात असताना नको तेवढं बदनाम करतात. दादांना श्रद्धांजली वाहताना उद्धव ठाकरेंचा भाजपला चिमटा. अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना सर्वपक्षीय नेत्यांच्या आठवणींचा गहिवर. मुश्रीफ, रोहित पवार, आदिती तटकरे, वळसे पाटलांना अश्रू अनावर. वरळीतील शोकसभेला दिग्गज एकवटले. राज्य भाजप कार्यकारिणीची आज घोषणा. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कार्यकारिणी जाहीर करणार. कुणाकुणाला स्थान मिळणार याची उत्सुकता. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस. मध्य महाराष्ट्र, विदर्भात आज अवकाळी पावसाचा अंदाज. चंद्रपूर, गडचिरोलीला अलर्ट. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण. हर्षवर्धन सपकाळांकडून मारहाणीचा व्हिडिओ ट्विट. बीजेपीच्या तुषार दामगुडेंनी मारहाण केल्याचा आरोप. किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर. सोमय्यांविरोधामध्ये महापौर, उपमहापौर आक्रमक. सोमय्यांना विरोध करण्याचा निर्णय. झारखंडच्या रांचीहून दिल्लीला निघालेल्या एअर अँब्युलन्सला भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू. 17 जिल्ह्यातील कसरिया परिसरातील दुर्घटना. वीस झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांवरील अनिश्चिततेचं सावट कायम. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी निवडणुका घेण्यास कोर्टाची मनाई. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. आज दुपारी 3 वाजता राष्ट्रपती मुंबईमध्ये दाखल होणार. हिंदुजा रुग्णालयाच्या वतीनं आयोजित आरोग्यविषयक कार्यक्रमाला हजेरी लावणार. झी 24 तासनं उघड केलेल्या मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटीलला अटक होण्याची शक्यता. कोर्टातून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्यानं होणार अटक. सरकारी तत्वावर सुरू होणार भारत टॅक्सी. दिल्लीमध्ये भारत टॅक्सी सेवेचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ. शहांचा चालकांसोबत संवाद.